नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित फाटलेलं आभाळ या कादंबरीचा आज भाग 7वा. देवळातल्या कोनाड्यात ठावक्यात ठेवलेला दिवा मिणमिणत होता. त्या अंधुक प्रकाशाचा कवडसा देवाच्या मूर्तीवर पसरलेला होता. देवळाचा गुरव दिनू आबा तेलाची वाटी घेऊन लगबगीत देवळाच्या पायऱ्या चढत होता. दिनू आबाचा दर मंगळवारी देवाच्या पूजेचा विशेष दिवस असतो. या दिवशी सगळ्या देवळाची ते साफसफाई करत, स्वच्छ पाण्यात सगळं देऊळ धुवून काढत, देवाला दुधाचा तुपाचा अभिषेक करत, रंगीबेरंगी फुलांखाली देव झाकून जात असत. दुपारी 12च्या सुमाराला देवासमोरच्या ठावक्यात तेल भरून उदबत्तीचा सगळा मोठा पुंजकाच पेटवून ठेवत. उदबत्तीच्या धुराखाली मंदिराचा गाभारा भरून जात असे. मग येणाऱ्या भक्तांच्या प्रश्नासाठी कौल लावला जाई. देवाच्या डोक्यावरचं फूल कुठल्या बाजूला घरंगळतं यावर तो प्रश्न सुटणार किंवा नाही याबद्दल दिनू आबा भक्ताला समजावून सांगत. नारळ 5-10 रुपये दिनू आबाच्या उंजळीत घालून भक्त मंदिरातनं बाहेर पडत. हा मंदिरातला दिनू आबाचा नित्यक्रम सायंकाळी 4पर्यंत चालतो. संध्याकाळी देवाची आरती, प्रसाद अशा कार्यक्रमात रात्रीचे 9 वाजत. कडकडीत उपवासात दिनू आबाचा दिवस संपत असे. गेली 20-25 वर्ष यात खंड पडलेला नव्हता. घरातून बाहेर पडून थेट देवळात दिनू आबा मंदिर, देव या व्यतिरिक्त गावातल्या अन्य कुठल्याही गोष्टीत लक्ष घालत नसत. दिनू आबाच्या या मंदिर सेवेनं भक्तही अगदी विश्वासानं दिनू आबाकडे येऊन आपल्या अडचणी सांगत, त्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे वागत. दिनू आबाचा शब्द ते कधीच मोडत नसत. सारं गावच दिनू आबाशिवाय देवाचं कुठलंही कार्य करीत नाही. आजही काही भक्तमंडळी देवळात येऊन थांबली होती. दिनू आबा आता लगबगीनं आपली कामं आटोपत होता. कोनाड्यातल्या ठवक्यात दिवा अधिक उजेड पसरू लागला. आज दिनू आबाची जरा जास्तच गडबड होत होती. तिन्ही सांजेला यात्रेची पंचमंडळी देवळात येणार होती. लखू बागड्याची देणगी आणि गाभाऱ्याचं काम, नदीची पूजा असा सगळ्या गोष्टींबद्दल देवाला कौल लावायचा होता. कौल लागल्यावरच सगळी कामं सुरू केली जाणार होती. कालच तसा निरोप दिनू आबाला मिळालेला होता. म्हणूनच भक्तांची गाऱ्हाणी मार्गी लावून गावच्या कामासाठी त्याला वेळ द्यायचा होता. दिनू आबाचं केव्हा काम आटोपतं आणि उदबत्तीच्या धुरात देवाचा गाभारा केव्हा भरून जातो याची मंडपात वाट बघत बसलेल्या भक्तांना दिनू आबानं हाक दिली. पारावर बैठक घालून दिनू आबा भक्तांचे प्रश्न ऐकण्यासाठी तयार होऊन बसला. तिन्ही सांजेचा अंधार गडद होत होता. अधूनमधून एक दुसरा भक्त देवाचं दर्शन घेऊन परतत होता. दिनू आबा पंचमंडळींची वाट बघत बसला होता. देवळाच्या चौकटीतून बाहेर बघत हातातल्या घड्याळाकडे त्याची सारखी नजर जात होती. अंधार वाढेल तशी दिनू आबाची घालमेल वाढत होती. 1-2दा तो देवळाच्या पायऱ्या उतरून आजूबाजूला बघायला सुद्धा लागला. एवढ्यात कोपऱ्यावरनं माणसांचा वाढलेला गलका कानावर आला. त्या आवाजानं दिनू आबाची खात्री झाली ही मंडळी आली. मंडळी आली हे कळताच तो निवांत झाला, पुन्हा देवळात येऊन बसला. पण तो गलका देवळाजवळनं बोलत बोलत तसाच पुढे निघून गेला. दिनू आबाची पुन्हा घालमेल वाढली. थोडा वेळ वाट बघून दिनू आबा नानाजींच्या घराकडंच जावं या विचारानं देवळातनं बाहेर पडत असताना सगळी पंचमंडळी देवळात हजर झाली. दिनू आबानं सुटकेचा श्वास घेतला. सगळी मंडळी देवाचं दर्शन घेऊन पुन्हा मंडपात येऊन बसली. नानाजी, आता देवाच्या गाभाऱ्यातच बसूया, कौल लावून सगळं विचारून घेऊया. उशीरपासून तुमची वाट बघून राहिलोय मी. हां, वेळ तर झालाच आहे आम्हाला. एक एक करून समधी गोळा व्हायला वेळ लागली ना. उशीर होण्यापेक्षा सगळे कौल समाधानकारक लागू दे ही देवाला प्रार्थना आहे, नानाजी म्हणाले. बाकी काही म्हणा नानाजी, लखू बागडीनं सगळ्या गावाला चकित केलं. हां, खरं आहे तुझं, खरं आहे. कुठं जावं तिथं त्याचंच नाव येते कानाव. नानाजींनी कौतुकानं लखूबद्दल सांगितलं. नानाजी, गावाला तर कौतुक वाटलं, पण शेजारच्या गावात बी आम्ही लखूबद्दल ऐकलं.
अहो आयुष्यभर काबड कष्ट केलं, पै पैसा जमावला, पर स्वतः हौसमौज करायच्या आधी देवाला खरंच केला बघावं. देवाचाच पैसा आहे, मग देवाला द्यायला पाहिजे असं म्हणतोय की त्यो. हा बराबर आहे लखूचं. दुसऱ्याच्या उपयोगी आपल्या पैशाचा काय उपयोग होत नसला तर त्या पैशाला किंमत तरी काय म्हणायची. माणसानं मिळवलेलं सगळं नाही, पण एका दुसरा टक्का तरी खरंच करायला पाहिजे ना. देवाला करावा, गरिबाला करावा, पण थोडं तरी दान करायला पाहिजे नाही का. पाटील बोलत होता आणि त्याच्या बोलण्यानं बाकीच्याही लोकात सूर मिसळून टाकला. आता बोलत बोलत सगळीच मंडळी देवाला कौल लावण्यासाठी देवाच्या गाभाऱ्यात आली. दिनू आबानं ऐस पैस मांडी घालत ठावक्यातली वाद जरा जास्त मोठी केली आणि थोडा वेळ ध्यान लागल्यासारखा तो देवाच्या मूर्तीकडे नजर लावून बसला. देवाचं सगळं कौल गावाला पाहिजे तसे लागलं आणि गावात बघता बघता जत्रेचं वातावरण तयारसुद्धा झालं. गाभाऱ्याचं काम गतीनं सुरू झालं. समधी लोक पाळक पाळून देवाची सेवा म्हणून कामाला यायला लागली. 8 दिवसात गाभाऱ्याचं काम करायचं असा चंग सगळ्यांनी बांधला होता. पंचमंडळी काम करणाऱ्या लोकांना कामाचं नियोजन सांगत होती. कुठेही घाई गडबड होऊ नये याची सगळीच मंडळी काळजी घेत होती. एकाच वेळी सगळं गाव कामाला यायला लागलं, त्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठी गर्दी व्हायला लागली. मग कामाचे वेगवेगळे गट पाडण्यात आले, प्रत्येकाला काम वाटून देण्यात आलं. गावची कारागीर मंडळी पैशाचा मोबदला घ्यायच्या अगोदर काम करायला लागली. नानाजी माळावरनं चालत नागमोडी वळणानं गावाच्या वेशीपर्यंत चालत आले. यात्रेच्या विचारातच गुप्प चिंचजवळ ते आले. एकाच ठिकाणी 10-12 चिंचेच्या झाडांचा घोळका होता. फार वर्षापासून चिंचेचं हे दाट बन तयार झालेलं होतं. पूर्वीच्या लोकांनी त्याला गुप्प चिंच म्हणून नाव दिलं होतं. अनेक वर्षांपासून म्हणजे जुन्या पिढीपासून अगदी आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत या ठिकाणाला गुप्प चिंच हेच नाव प्रचलित झालेलं होतं. सारा गाव खुशीत आनंदात दिसत होता. मंदिराचा जीर्णोद्धार आणि यात्रेची तयारी यामुळे गावात एकच धामधूम उडाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात फक्त यात्रा आणि यात्रा हा एकच विषय तयार होता. मंदिराचा जीर्णोद्धार होताच लखू बागड्याचा जाहीर सत्कार करायचं नानाजींनी आणि पंचमंडळींनी ठरवून टाकलं होतं. त्यासाठी गावसभा घ्यायची होती. त्यात त्याच्या सत्काराचं नियोजन केलं जाणार होतं. लखू बागड्याच्या दानशूरतेचं गावाला कौतुक आणि अभिमानही वाटत होता. नानाजींना मात्र खंत होती. त्यांचं मन त्यांना खात राहिलं होतं. आपण त्या दिवशी लखूला तसं डिवचून बोलायला नको होतं. आपण एखाद्या गरिबाची चेष्टा केली असं त्यांना वाटत होतं. नानाजी गावाजवळ आले तसं कामात असलेले 3-4 गावकरी पळत नानाजींच्याकडे आलं. नानाजी, लय जाकाच सुरुवात झाली बघा. काम करायच्या नादात कुणाला जेवायचं बी ध्यानच राहत नाही बघा. अरे असं करू नका. 2 घास खाऊन वाईट जरा विश्रांती घेऊन मग कामं करा. उगा पोटाला मारून काम करत बसू नका. नाही 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 नानाजी, आता समजा काम फते केल्याशिवाय आमासने नाही बघा विश्रांती. तुम्ही न गं काय सांगाया, आम्ही काम करत राहणार बघा. अरे तुमच्या कामाची चर्चा सगळीकडे. गाव असावतं असं म्हणते आहेत. सगळेच मी तुमचं उदाहरण देते आहेत. मला तर समजा ऐकताना वर भरून येतोय बघा. बाकीच्या गावात नाही असा नाही आहे कोपा. एकदा ठरलं का समधी एकजुटीनं कामाला लागतात. तुमच्या या कामामुळं आम्हासनी आमच्या कौतुकाचे 4 शब्द ऐकायला भेटतात. नाही तसं काय नाही ना नानाजी. तुमच्यासारखी समधी मंडळी पाठीशी उभं राहतात म्हणून तर असली कामं होईत असतात. आम्ही काय नुसते काम करत राहणार हो, पण समजा नियोजन तुम्हा पंचमंडळींचं आहे ना. कामं सफाईला अजून किती दिवस लागतील असं वाटते. नानाजीने कामाकडे चौफेर नजर फिरवत विचारलं. होणार 4 दिवसात काम होणार बघा. समधी लोक हिरेला पेटलेत. तुम्ही फक्त हुकूम करा बघा. डोंगर उभा करून धावताव. त्यांच्या बोलण्यावर नानाजी मनसोक्त हसले आणि त्यांच्याबरोबर बोलत बोलत कामाच्या ठिकाणापर्यंत गेले. तेवढ्यात गवंड्याला काटकोनात दगड बसव अशी सूचना देत उभारलेला बाळासाहेब नानाजींच्या जवळ आला. मंदिराजवळ दीपमाळेचे इथे दोघं बोलत उभे राहिले. नानाजी, 5-6 दिवसात काम आटोपणार म्हणलं. वास्तू शांतीवे लगोलग आटपून घेऊ म्हणजे नदी पूजनाच्या कामाला लागायला बरं. तेवढं झालं का यात्रेची तयारी सुरू करता येते. तुम्ही सांगा कसं नियोजन करायचं. बाळासाहेब, बराबर बोलताय तुम्ही. ह्यो कार्यक्रम लय महत्त्वाचा आहे. त्याच्यात चालढकल करून नाही चालणार.
धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या हुशार मंडळींना बोलू. सारं गाव साड्या रांगोळ्यांनी सजलं. मंदिराच्या दरवाज्यावर केळीचे खांब, नारळाच्या झावळ्या बांधल्या गेल्या. स्टिरिओ बॉक्सवर लावलेल्या सनईचा आवाज वातावरण अजूनच उत्साहात करत होता. गल्लोगल्ली पताका लावल्या होत्या. रंगीबेरंगी पताकांनी गाव एखाद्या नव्या नवरीवाणी सजल्यासारखं वाटत होतं. सुवासिनींनी भरलेल्या घागरी मंदिराच्या कट्ट्यावर ओळीनं ठेवल्या होत्या. गावात बऱ्याच दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम गावकऱ्यांनी जिद्दीत 8 दिवसात पूर्ण केलं. लखू बागडीचं योगदान मोठं राहिलं होतं. मंदिराच्या वास्तुशांतीनंतर त्याचाही गावाच्या मार्फत सत्कार होणार होता. गावसभा घेऊन सर्वांनी एकमतानं हे सत्काराचं नियोजन केलं होतं. नानाजी आणि पंचमंडळी 2 दिवस पायाला भिंगरी लावून फिरत होती. नानाजींना तर झोप नव्हती की पोटाच अन्नाचा कण घ्यायला त्यांना वेळ मिळालेला नव्हता. जागरण करून करून त्यांचे डोळे लाल होऊन गेले होते. दुपारी 12च्या सुमाराला जरा आंघोळ करून ते वाड्यावर आले. ब्रशवर कोलगेट पिळून तसेच ते दात घासत नानी घराकडे जात होते. एवढ्यात पाठीमागनं नानाजी अशी हाक ऐकू आली. चालणारी पावलं थांबली. ते वळले, पाठीमागं फिरले. तात्या कुंभार पायऱ्या चढून वर येत होता. तात्याला बघून नानाजी हसले. तात्या कुंभार गावातला एक चांगला माणूस समजला जात होता. सगळ्यांच्या मदतीला तो धावून जा. वयाच्या 10व्या वर्षापासून तो गणपतीच्या मूर्ती तयार करत असे. अगदी त्याची रेखीव मूर्ती बघून शहरातली मंडळीसुद्धा अचंबित होत. वेगवेगळ्या आकारातली मातीची भांडी करण्यात त्याचा हात धरणारं कोणी नव्हतं. फार लोक त्याला वर्ष अगोदर सांगून खास आपल्या पद्धतीनं अशी मातीची भांडी तयार करून घेत असत. तात्या एवढं लगबगीनं कसं काय येणं केलं? तात्याला बसायला खुर्ची पुढे करत नानाजी म्हणाले. नाही नग नानाजी, खुर्ची न ग, मी बसतो आपला असाच सोप्यावर. आम्हा गरीबाला कशाला पाहिजे लो खुर्ची? तात्या खुर्चीला नकार देत खाली बसू लागला. तसं नानाजी पुढे झाले. तात्याच्या हाताला धरून त्यांनी त्याला बळच खुर्चीत बसवलं. तात्या उगा शहाणपणा न ग. अरे गरीब श्रीमंत कसला विचार करतो तू? अरे आपण समधी हाडामासाची एकाच प्रकारची माणसं आहे. हां, गरीब यागळा श्रीमंत यागळा असा आम्हीच ठरवतोय. मला जरा बी असला पसंत नाही पडत बघ. उलट असं बोललं ना मला लय राग येतो त्या माणसाचा. ग बस आता असलं काय बोलायचं नाही. पण नानाजी मनाला नाही बरं वाटत. अहो तुम्ही लय मोठी माणसं. तुमच्या बरोबरीने खुर्चीत बसायला मन अवघडते बघा. ते सोड आता, निवांत बस आणि बोल आता कामाचं. देवळाकडनं आलेसं वाटतं. दम नाही बघा तुम्हासनी नानाजी. काय सांगायचं तुला तात्या? अरे झोप नाही, 2 घास घ्यायला येळ नाही, निस्ती धावपळ चालू आहे. आय लय मोठी जबाबदारी येतात त्या. आता यो तोंडा समोरचा वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पाडला ना का लगेच नदी पूजन बी घेतले. ते झालं का लगेच 8 दिवसात यात्रा सुरू होणार. पै पाहुण्यानं गाव भरून जाणार. सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. कुठं काय कमी पडलं का समधी माझ्याकडंच धावतात. आणि त्यांचं बी चुकीचं नाही ना. सरपंचावर गावची जबाबदारी असणारच ना, आहे का नाही? त्यांनी तरी कोणाला विचारायचं सांग मला? येऊ दे, सगळं आम्ही मिळून पार पाडू. अरे तुझ्यासारखी माणसं आहेत ना पाठीशी, मग काळजी कशाला करायची सांग बरं? तात्याकडं हसून बघत नानाजी बोलले. नानाजी तुम्ही निस्ती हाक मारा, हातातली कामं सोडून पळत येतो मी. येळ काळ काय बी बघणार नाही बघा. अहो तुमच्यासाठी धावायचं नाही म्हणलं तर आमचा गावचा नागरिक म्हणून कशाला बनवून घ्यायचं आम्ही? हां, गावचा नागरिक म्हणून घ्यायला लाज वाटेल आम्हाला. तुम्ही गावासाठी एवढं धडपडताय, मग आम्ही कणभर तरी करायला नको आहे? तात्या उत्साहात बोलला. नानाजींच्या धडपडीचं तात्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कौतुक दिसायला लागलं होतं. बरं तात्या मला सांग, काम काय काढलं? काय आहे, मी 2 तांब्या अंगावर घेऊन लगेच देवळाकडे पाळणार आहे. तिथं समधी मंडळी माझी वाट बघत बसले असतील. अरे शहरातनं मंदिराची वास्तुशांती होम हवन करायला पुरोहित येणार आहे. त्यासनी समजा साहित्य द्यायला पाहिजे. तिथं काय कमी पडून चालणार नाही ना. समजा लगबगीनं द्यायला लागते. तसं समजा पंचमंडळीकडं कामं नेमून दिल्यात, पण त्या जागेवर म्या हजर असल्याचं बरं नाही का? हां ते बरोबर आहे तुमचं नानाजी. म्या बी लई टाईम घेत नाही तुमचा. वाईच 1-2 शब्द बोलून एकदा का तुम्ही परवानगी दिली की म्या माझ्या कामाला लागणार. तसं आमच्या समाजानं ठरवलं आहे, पण तुम्हासनी विचारल्याशिवाय आम्ही काय करणार नाही. अर्थात त्या कसली र परवानगी? म्या काय समजायला नाही बघ. काय नवीन काढले समजा सांग, आम्ही आहोत ना बरोबर.
तात्याच्या बोलण्याचं नानाजींना जरा आश्चर्य वाटलं होतं, पण ते चेहऱ्यावर न दाखवता थोडं उत्सुकतेनं बोलले होते. नानाजी, वाईचं लखू बागडीबद्दल विचारायचं होतं. तात्या जरासा अडखळतच बोलला. अरे संकोच कशाला करतोय, बोल की, तुला सांगितलंय ना आम्ही समधी पंच मंडळी तुमच्या मदतीला आहे. बरं इथं लखूचं काय नवीन योजना सांगतो, माझ्या काही ध्यानात येईना. नानाजी तात्याच्या बोलण्यावर आता चांगले चक्रावले होते. लखू बागडीचं कसलं काम तात्या घेऊन आलाय हे त्यांना कळत नव्हतं. गडबडीत असणारे नानाजी आता जरा ऐस पैसून खुर्चीतच बसले. कान टवकारून ते तात्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. नाही नानाजी, तसं काही विशेष नव्हतं, पर अरे सांग ना, उगा कशाला संकोच करतो, बोलून टाक समज. नानाजी, लखूला आहे ना, लखूला आम्ही मिरवणुकीनं वाजत गाजत देवळाकडं आणायचं म्हणतोय. तिथं सत्कार बी करणार आहोत त्याचा. कोणी ठरवलं हे? आम्ही. काल आमच्या समाजाची मीटिंग झाली. अहो लखूचं आमच्या समध्यांशी लय मैत्रीचा संबंध आहेत बघा. तात्या आम्हासनी आनंदच आहे, पण गावानं सत्कार करायचा ठरवलाच आहे की. यागळा सत्कार कशाला म्हणतो मी? नानाजी, बरोबर आहे तुमचं, पण आमची समधी लोक माझ्या पाठीमागं लागल्यात नानाजीची परवानगी घेऊन ये म्हणून. अहो आता मला त्यांनी धाडले समध्याने. आता तुम्ही काय सांगशील ते मी करीन बघा, पण तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही काय तुमच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही. तुम्ही काय सांगशील ते आम्ही ऐकणार बघा. तात्याच्या बोलण्यावर नानाजी मोठ्यानं हसले. जागेवरनं उठून त्यांनी तात्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला. तात्या, तुला यो नानाजी निराश करेल असं कसं वाटलं? काय सांगता, खरं तुमची परवानगी आहे? तात्या चकित होऊन उत्साहानं नानाजींकडे पाहायला लागला. खरंच नवं, अगदी खरंच. लागा तयारीला लागा. तुम्हाला काय काय कार्यक्रम करायचे ते समधे करा. अरे आम्ही समधी तुम्हाला मदत करतो आहोत, पर काय काय नियोजन करणार ते व्यवस्थित आम्हा पंच मंडळींना सांगा. लय लय उपकार झालं नानाजी, लय उपकार झालं तुमचं. भारावलेला तात्या खुर्चीतनं उठला. नानाजींच्या पाया पडायला वाकायला लागला, पण नानाजींनी त्याला मध्येच उठवलं, बाजूला केलं. हे बघ तात्या, असलं काय केलं ना तर मी तुम्हासनी मदत नाही करणार. अरे लखूचं कौतुक करताय याचा आम्हासनी बी अभिमानाची की. लखूनं केवढा मोठा त्याग केलाय. गावासमोर आदर्श ठेवलं त्यांनी स्वतःचा. त्याची मिरवणूक काढणार, त्याचा सत्कार करणार, म्हणजे आम्ही तुमच्या आनंदात सामील व्हायला न गवे. अरे तुमच्या पुढं आम्ही राहणार. एक अडचण आहे बरं का. अडचण? आणि ती कसली हो? तात्या नानाजींच्या शब्दाने जरा गोंधळला. नाही काळजी करू नका, अडचण म्हणजे काय लय मोठी नाही. आमचा वास्तुशांतीचा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर तुमचा मिरवणुकीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. कसे एकदा देवळातली धावपळ चालू झाली की मग त्यात कसली अडचण येऊन चालत नाही बाबा. बघितलं ना, अरे देवाचं समजा व्यवस्थित झालं तर पुढचा यात्रेचा कार्यक्रम सुरळीत पार पाडणार. पुरोहित एकदा होम मांडून बसले आणि मग त्याच वेळी तुमची मिरवणूक आली, ते काय उपयोगाचं नाही ना. म्हणून छान म्हणतोय, देवळातलं धार्मिक कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर तुमची मिरवणूक आटपून घ्या. मग गावचा सत्काराचा कार्यक्रम रात्रीच्याला होणार आहे, त्यावेळी तुमच्या समाजाचा कार्यक्रम घेता येईल. ती काय मग अडचण होणार नाही. नानाजी, तुमच्या म्हणण्यानुसार करता बघा, काय काळजी करू नका. ये आता लाग कामाला जा. नानाजींचा निरोप घेऊन तात्या वाड्याच्या बाहेर पडला. नानाजीसुद्धा आंघोळीसाठी गडबडीनं न्हाणी घराकडे निघून गेले. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.